जवळपास 2700 व्यापाऱ्यांना आम्ही या ठिकाणी परवाने दिलेले आहेत. पण काही व्यापारी ही पंचमीची यात्रा जर पाहिली आपण रंगपंचमीची, तर आदल्या दिवशी चतुर्थीला रात्री लोक या ठिकाणी येतात. आमच्या ग्रामपंचायतीवर कर्मचारी कमी असल्यामुळे भरपूर मोठा ताण आहे. पण तरी पण रात्री आलेल्या भाविकांना आम्ही त्यांच्या जागेवरच जाऊन त्या ठिकाणी त्यांचे पेपर तपासून परवाने दिलेले आहेत. आणि जवळपास हा आकडा 4000 ते 4500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. खरं तर मागच्या वर्षी जो आपण ऐतिहासिक निर्णय घेतला, मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घातली, आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ते व्हायरल झालं. आणि अतिशय लोक खरं तर मढी कुठं आहे हे पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येतात. मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक यात्रा झाली. या वर्षी बरेच लोकांनी काहीतरी बॉम्ब उठवली का आता अशी बंदी घातल्यामुळे कदाचित व्यापारी कमी येतील. पण रेकॉर्ड ब्रेक व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि जवळपास 25 ते 27 लाख भाविक आज रोजी या रंगपंचमीच्या दिवशी मढीमध्ये आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे गावातले मुस्लिम होते त्यांना पण परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पण देवस्थानचे जे गाळे आहेत, कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे जे गाळे आहेत, त्यांनी मात्र त्यांना परवानगी दिलेली आहे. कदाचित त्यांचे ते नातेवाईक असावेत म्हणून त्यांनी ती परवानगी दिली असावी. सध्या तुम्ही काय करा, यात्रेमध्ये जाऊन बघा. मढी गावची इथून माग लागले, आज बी लागलेले आहेत दुकानं आणि इथून पुढे बी लागणार आहेत. सरपंच काय म्हणते ते याच्याकडे लक्ष देऊ नका. सध्या मढीमध्ये प्रशासक नेमणूक चालू आहे. कारण ग्रामसेवक जे म्हणून ती पूर्व दिशा असते. इथून मागच्या काळामध्ये सरपंचाच्या अंडर ग्रामपंचायत काम करीत असते, पण आता प्रशासक म्हणल्यावर ग्रामसेवकच्या अंडर सरपंच काम करीत असते. सरपंच म्हणून तसं नसतं. विषय असा आहे, आता सध्या तुम्ही देवाच्या पायथ्याशी बघा, सगळ्या मुस्लिम समाजाची दुकानं लागलेली आहेत आणि काही कसलीही अडचण नाही. आणि वस्तुस्थिती असं आहे का, संजय बाजीराव मरकट ज्यावेळेस अध्यक्ष होता त्यांनी स्वतः मुस्लिम समाजाची जी डिपॉझिट घेऊन सध्या देवस्थानचे गाळे येतात आणि ते काय आज दिलेले नाही, तर इथून मागच्या काळामध्ये दिले आहेत. ते बी गाळे सध्या मुस्लिम समाजाची दुकानं त्या देवस्थान गाळ्यामध्ये चालू आहेत. सध्या तुम्ही तो चौकशी करा. आतापर्यंत 20-25च्या पुढंच दुकानं असतील. आता बघा, आता आपण काय फिरून नाही बघितलं, पण मुस्लिम समाजाचे भरपूर दुकानं आहेत. तुम्ही सध्या मेन गेटनी गेले ना, मेन गेटनी लेफ्ट साईडला, पलीकडल्या साईडला, दोन्ही साईडनी तुम्हाला मुस्लिम समाजाचे दुकानं दिसतील. सदर तुम्ही दुकानावर चौकशी करा. आणि जे इतर गावातले दुकानं तर सोडा हो, सध्या देवस्थान ट्रस्टच्या गाळ्यामध्ये मुस्लिम समाजाचे दुकान आहेत, हे चौकशी करा. सध्या सरपंच असताना ते होतं म्हटला गावातले नाही, बाहेरचे नाही, आणि यांना दुकानं तर नाही म्हटला, यांना वेटर म्हणून सुद्धा काम करू देणार नाही. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे, बाहेरचे बी दुकानं आलेले आहेत, गावातले बी हल्ले आहेत. हा, आणि ते काय म्हणतो याच्याकडे लक्ष देऊ नका. वस्तुस्थिती तुम्ही स्वतः यात्रेमध्ये जा आणि यात्रेमध्ये सदर सगळ्या दुकानदाराला पावत्या सुद्धा चेक करा का यांनी डबल पैसे पण घेतले तर